तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नागपंचमी का साजरी करता यावर आधारित सर्व माहिती बघणार आहोत। श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी। नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे। या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे। वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात। स्त्रिया पाटावर हळद चंदनाचे नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध, लाया, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात। श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आखाडा सर्व उगवतो। या सणात ह्या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते। नागदेवताची पूजा करून त्याला दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो। या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यापासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाची दिंड तयार केली जाते। भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होतो आणि तो प्रत्येक सुख, दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे। याविषयीची कथा खालीलप्रमाणे। नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत। त्यापैकी एक कथा म्हणजे सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती। सत्येश्वर हा तिचा भाऊ होता। सत्येश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला, त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही। सत्येश्वरीला तिचा भाऊ नाग रूपात दिसला, तेव्हा तिने त्या नाग रूपाला आपला भाऊ मानले। त्यावेळी नागदेवतेचे वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन। त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। दर 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा गौतमी म्हणजेच अहिल्या गौतमी संगमावर स्नान करतात। तसेच दुसरी कथा, काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते। तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही, तसेच नववधू माहेरी येतात। झिम्मा फुगड्या, झाहाला झोके बांधून या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात। नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात। नागपंचमीच्या दिवशीही घरात भाकरी, चपाती केली जात नाही, असे का होते ते जाणून घेऊया। नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये, मान्यतेनुसार रोटी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो। लोखंडी जाळी ही सापाच्या फणीची प्रत मानली जाते, म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी तवा आगीवर ठेवला जात नाही। ब्रह्मपुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी ब्रह्मदेवाने नागांना वरदान दिले आहे। या दिवशी नागाची पूजा करण्याचा विधी आहे। त्यांची पूजा केल्याने राहू, केतू, जन्मदोष आणि कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळते। म्हणूनच या दिवशी इतर काही काम करण्यास मनाई आहे। उदाहरणार्थ, कोणत्याही कामासाठी जमीन खणू नका। या दिवशी शिवणकाम, भरतकाम करू नका, कारण नागपंचमीला चाकू, सुई या धारदार आणि टोकदार गोष्टींचा वापर अशुभ मानला जातो। नागपंचमी का साजरी केली जाते? नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारण सांगितले जातात। नाग हा महादेवाला प्रिय होता। महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते। नागपंचमीला नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात। नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्पदोष दूर होत असल्याचे सांगितले जाते। ऐतिहासिक कथा, अर्जुनाचा नातू राजा परीक्षितीचा मुलगा जन्मेजय यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नागांचा कुळ संपवण्यासाठी यज्ञ केला, कारण त्याच्या वडिलांना तक्षक सापाने मारले होते। ऋषी जरत्कारूचा मुलगा आस्तिक मुनीला ही बाब माहीत होताच त्यांनी नागाचे कुळ वाचवण्यासाठी यज्ञ थांबविला। हा यज्ञ श्रावण महिन्याच्या शुक्ल पंचमीला थांबवला होता। तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते। नागपंचमी पूजेची विधी, नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालून शिवलिंगावर पाणी, कच्चे दूध, दही आणि शहदाचा अभिषेक करावा। त्यानंतर नागदेवतेचाही अभिषेक करावा। नागदेवतेवर दूध चढून नागदेवतेची आरती करावी। या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात, जमिनी शेणाने सारवितात, अंगणात रांगोळी काढतात, नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात। काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात। भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा देखील होते। दूध, लाया ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात। तर हीच होती नागपंचमी सणाची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।